चला तुम्ही काय लावलंय गावात? असं या बाजूला 4 फिरता इकडे 4 फिरता दादागिरी दाखवायला किंवा वातावरण निर्मितीला जमायचं नाही. चला तुमच्या बरोबर आम्ही पण येतो, जिथं जाल तिथं या. मध्ये मारा लाट्या काय मारायच्या आता तुमच्या लाट्या खायला लागतील, त्याला काही इलाज नाही. चला गुंड फिरतात सौ बाजूनी तसे फिरू नका. जसे आलात तसा कृपा करून जा. तुम्ही इकडनं येताय तिकडनं येतात हे काही चालणार नाही. नाही तर आमचे मुर्दे पाडायचे पाडा. इकडनं 4 येतात तिकडनं 4 येतात, आम्हाला काही मान्य नाही. आता मी तुमच्या समोर आलो, जे काही करायचं ते करा. आता बाद झाला. आमच्या संयमाची परिसीमा झाली. तुम्हाला काय करायचं ते इथेच करा. समोर आम्ही आलो. दर वेळेला उन्हात बसायचो, आता उन्हात 23 तारखेला लेटेस्ट जीआर काढला, तो जीआर नाही मिळाला. आता आम्ही चेअरमनला पत्र दिलं, आम्हाला 5 तारीख दिलेला आहे, 5 वेळ दिलेला आहे. आताही चेअरमन मी यांना सांगितलं आपल्या लोकांना, बाबा आपलं निवेदन द्या की आमची गरजेपोटीची घरांच्या बाबतीतला निवेदन घेत नाहीये, बरोबर नाहीये. इथं नाही साहेब, तुमच्याकडे गेले ते आमची मंडळी घेतलं नाही. असं नाही साहेब, असं नाही. निवेदन तुम्ही घेतलं पाहिजे. तुम्हाला काय अधिकार आहेत त्याच्यात नाही आहे, तुम्ही काय करा नको करा. आमचे मुर्दे पाडा, आमच्या मुर्द्यांवरनं यांना नाचवत न्या, गुलाबाची फुलं टाकत तरी चालेल, पण निवेदन घेतलं पाहिजे. लोकशाही आहे. तुम्ही सर पब्लिक सर्वंट आहात, तुम्ही अधिकारी आहात. तुमचा आमचा सगळ्यांची सॅलरी करातनं निघते, जो आम्ही कोणी भरतो त्यातनं. त्याच्यामुळे तुम्ही सिडकोचे बटीक नाही आहेत ना, असं नाही चालत. सिडकोचे अधिकारी कोण आहे तिथे? अमेंडमेंट करा, सिडकोवाले अमेंडमेंट करा, अमेंडमेंट. हे असं तुम्ही फिरताय ना वातावरण निर्मितीला, इकडं अर्धे तिकडं अर्धे, हे चालायचं नाही. आता आम्ही चालून आलो तुम्हाला विनंती करायला, नाही तर काय करायचं ते करा. साहेब गरजेपोटी घरांचा एक मिनिट, गरजेपोटी घर जे नियमित करण्याचा तो जीआर नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. तुम्ही आहे तिकडं देवदला आहे, काल कामोठ्याला होते, साले तमाशा चालवलाय. मग शेवटी लोक कातावून काही वेगळं करतील, ते होऊ नये अशी माझी भावना आहे, आमची सगळ्यांचीच. पण एखाद्या गोष्टीला परिसीमा असते, सहनशक्तीलाही. बरं, गरजेपोटी घरांचा जो जीआर काढला, जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो. असीम कुमार गुप्ता जे सांगत होते त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की गरजेपोटी जी घरं आहेत मग ती गावठाणापासून किती अंतरावर असली, मूळ गावठाणातली जर असतील तर ती अनधिकृत नाही आहेत असं स्वतः ते बोलत होते. आणि गावठाणाबाहेर जर असतील तर त्या ठिकाणी सर्वेक्षण करून, म्हणजे त्या ठिकाणी रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा या संयुक्त यांच्यामधून सर्वेक्षण करून ती अगोदर निश्चित करावी, त्याच्यानंतर मग ती कशा रीतीनं शुल्क भरून नियमित करता येतील असं त्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं. आणि कारवाई करणार नाही असं देखील सांगितलं होतं. इथे काय प्रकार नेमका साहेब सांगा. हे सिडकोचा कथनी और करनी में बहुत अंतर है. काल हेच महाशय कामोठ्याला आलेले होते प्रकल्पग्रस्ताच्या बांधकामावर. सिडकोचा जीआर अतिशय स्पष्ट आहे की प्रकल्पग्रस्तांची बांधकामं शब्द आहे, त्याच्यात रहिवासी वाणिज्यिक काही शब्द नाही आहे. ही नियमित करण्याच्या दृष्टीनं तो शासन निर्णय अर्थात खोटा आहे, फसवा आहे, पण त्यांनीच काढलेला आहे. सिडको संचालक मंडळानंच तो ठराव करून शासनाला दिलेला आहे. आणि जो जीआर काढलेला आहे त्या अन्वये 23 तारखेला हा जीआर निघाला आहे. महिनाभरात सिडकोनं सर्वेक्षण करावं म्हणून सांगितलेलं आहे. आता सर्वेक्षणाच्या आधी कुठलं अनधिकृत कुठलं अधिकृत हे सिडकोवाले कसे काय ठरवू शकतात? 23ला सर्वेक्षण जीआर झाला, महिन्यात सर्वेक्षण करायचं आहे. आणि सर्वेक्षणाचा महिना होण्यापूर्वी काल कामोठ्याला आले, आज इथं आलेत, त्याचबरोबर आज देवदला नैनाच्या ठिकाणी आलाय. या ठिकाणी पोलिसांना आणि जनतेला एकमेकांच्या समोर रस्त्यावर आणण्याचं काम नालायक सिडको प्रशासन करतंय. आणि ह्याला आमचा
अगदी प्रखर असा विरोध असेल, प्रसंगी पोलिसांच्या काठ्या खायला लागल्या तरी आमची तयारी आहे, जेलमध्ये बसायला लागलं तरी आमची तयारी आहे. आम्ही शांततेचा मार्ग सोडायला तयार नाही. पण जसं एखाद्या हिंदी पिक्चरमध्ये या गलीतून गुंड आले, त्या गलीतून गुंड आले, मॅकडोनल्डकडनं येतात, समोरनं येतात, या बाजूनं येतात, असे सिडकोचे सुरक्षा रक्षक, त्याच्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांची फौज येत आहे आणि आता हे आले, तर हे याच्यापुढं सहन करण्याची आम्हा मंडळींची मानसिकता नाही आहे. एक तर जनतेला फसवायला निवडणुकीच्या तोंडावर हा खोटा GR काढलेला आहे. माझी परत आपल्याला विनंती आहे, हा GR घ्या, याला आग लावा आमच्या समोर, म्हणजे आम्हाला काही हे करायला नको. आणि आपल्यालाही हा GR घ्या. शासनाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपण बंदोबस्त देऊ नये म्हणून आपल्याला आम्ही निवेदन देतो. आपण निवेदन घेत नाही, बंदोबस्त देता. आपल्याला जे करायचं ते आमचं करा, पण आपण शासनाचे सेवक आहात, सिडकोचे नव्हे, याची जाणीव कदम साहेब आपण आणि आपल्या सहकारी अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे. पोलीस राज या ठिकाणी आणायचा तुमचा प्रयत्न असेल तर दुर्दैवानं ही भूमी लढाऊ लोकांची आहे. आपण जे कराल ते सहन करायला आम्ही तयार आहे, पण आमची बांधकामं आम्ही निष्कासित करू देणार नाही. प्रसंगी जीवाची बाजी लावावी लागली तरी आमची तयारी आहे. त्याच्यामुळे दररोज तुम्हालाही तेच काम, आम्हालाही तेच काम हे करू नका. काल यांच्या चेअरमनशी आम्ही बोललो, चेअरमनने आम्हाला 5 तारखेची वेळ दिली. आता सिडकोचा प्रत्येक अधिकारी वेगळं बोलतोय, वेगळं करतोय. त्याच्यामुळं आमच्या समोर रस्त्यावर तुमच्या समोर आडवं येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. दुर्दैवानं ती वेळ आज आली. आपल्याला आताही विनंती आहे, सिडकोच्या प्रशासनाला सांगावं की बाबा असं आहे, आपण GR वाचून घ्या. जर आम्ही म्हणतो तसा असेल तर शासन निर्णय आहे त्याच्या सोबत आपण राहावं, सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या नव्हे. सिडको काही म्हणेल. एक गोष्ट असं आहे की बाबा निवडणुकी विधानसभेच्या लवकरच लागणार आणि त्या पार्श्वभूमीवर असा कुठलाही निर्णय घेतला तर त्याचा निश्चितच परिणाम सत्ताधारी पक्षावर होऊ शकतो. असं जर असेल आणि तरी देखील या परिस्थितीत सिडको जर असा निर्णय घेत असेल किंवा अशी कारवाई करत असेल तर निश्चितच सिडको ही प्रशासनाच्या पेक्षा जास्त पॉवरफुल आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. त्या दिवशी ज्यावेळी तिथे ढोळेसाहेब होते, आता इथं त्यांचं नाव घ्यायला हरकत नाही, त्यांना विचारलं की बाबा यामध्ये पॉवरफुल कोण आहे, सिडको आहे की मग सिडकोच्या शासन निर्णयाची शिफारस झाली. त्या ढोळेसाहेब नाही मी काल परवा 2 दिवस विनंती केली की साहेब आपण जोपर्यंत आमची MD चेअरमनची मीटिंग होत नाही तोपर्यंत टाळा. खरं तर महिन्याच्या आधी यांनी कुठल्या आधारावर ठरवलं की ही बांधकामं नियमित होणार नाहीत म्हणून? काय अधिकार आहे सर? आपला सर्वेच झाला नाही तर काय तर अशा कॅमेऱ्यावर कधी ही लोक बोलत नाही, त्याच्यामुळे लोक नेहमी कन्फ्युज असतात की त्यांची बाजू चुकीची आहे. त्यांची बाजू जर बरोबर असेल तर त्यांनी बोलावं, काय प्रॉब्लेम आहे? याच्यानंतर आता कारवाई संदर्भात आम्ही पहिले ही बोलतोय, नंतर तुमच्याशी चर्चा करू. मी तुम्हाला सविस्तर माहिती दादा सिंपल प्रश्नाचा उत्तर सिडकोचा आदेश मोठा की GR मोठा? दादा 2 मिनिटं बोलाल का तुम्ही? नाही बोलून घ्या. चला ओके. थोडं मीडिया नको, यांना बोलायचे साहेबांशी. माजी नगरसेवक रवींद्र साहेब आपल्यासोबत आहेत. त्या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली की बाबा मीडियाला सोबत ठेवू नका. खरं म्हणजे जे असेल ते ओपन असलं पाहिजे, ठीक आहे, परंतु त्यांची तशी मागणी असेल तर आपण ते बंद केलेलं आहे किंवा त्यांना कव्हर करत नाही. बघा साहेब, आज ही कारवाई या ठिकाणी होत आहे, नेमकं काय विषय होता मला अगोदर सांगा थोडक्यात. आपल्या प्रभातपणाच्या चालच्यामधून सांगू इच्छितो की गेले 4-6 महिने झाले या ठिकाणी सिडकोची वारंवार कळंबली या सेक्टर 1 या ठिकाणीच कारवाई होते. त्याला कारण काय ते मला वाटतं सत्ताधारी असतील ते सांगू इच्छित. त्यांना आपण विचारावं माझ्या याच्यामधून. जी गावठाणाची घरं आहेत म्हणजे मूळ गावठाणातली घरं आहेत. आता सिडको सांगतं आमची जागा, सिडकोच्या जागेत मुळात घरच नाहीये, हे मूळ गावठाणातली घरं आहेत आणि त्या ठिकाणी जवळजवळ सिडको स्थापना होण्याच्या अगोदरची घरं आहेत आणि त्या घराला महानगरपालिकेने नोटीस दिले 1-2 वेळा 3 वेळा धोकादायकमधून आणि त्याच्यानंतर त्यांनी पत्रही दिले. तसे पत्रही आपल्याकडे आहेत. पत्र अशा पद्धतीने दिले की आम्हाला परमिशन द्या. आता महानगरपालिकेने परमिशन मागितल्यानंतर महानगरपालिकेने 91 कागदपत्र मागवले. आता 91 कागदपत्राची मूळ गावठाणातली पद्धत करू शक्य आहे का? तर ती पॉसिबल आहे. तशाच परत सिडकोलाही पत्र दिलेले आहेत. परत महत्त्वाचा मुद्दा काय, तुम्ही मूळ गावठाण जो बोलताना विषय तो खूप वेगळा विषय. म्हणजे मी त्या बैठकीला होतो तिथे, आसिम कुमार गुप्ता ज्यावेळी तिथे होते त्या बैठकीला होते, तिथे असाच प्रश्न आला की बाबा मूळ गावठाणामध्ये आणि मूळ गावठाणाच्या बाहेर हा विषय आहे. मूळ गावठाणाच्या बाहेर जर सिडको हद्दीत घरं असली तर ती काही शुल्क येऊन नियमित करा, असं. एक मिनिट माझं ऐकून घ्या. आणि तिथे विचारण्यात आली, एक अडचण विचारण्यात आली, परंतु सिडको आहे ना मूळ गावठाणात असलेल्या घरांना देखील अशा नोटिसा देते. तिथे स्वतः आसिम कुमार गुप्ता असे
बोलत होते की जर खरोखरच मूळ गावठाणात ती घरं असतील तर ती म्हणजे ती अनधिकृत म्हणजे होऊ शकतील कदाचित बांधकाम त्यांचं, परंतु ते उदाहरणार्थ अतिक्रमण होऊ शकत नाही कारण ती त्यांच्या मालकीच्या जागेवर आहे. मग त्याच्यासाठी केस टू केस एक वेगळा विषय असायला पाहिजे. केस टू केस म्हणजे सगळा फसवणूक कार्यक्रम असतो, कारण केस टू केस सिडकोला ज्या चक्रा मारा त्यांना पैसे द्या सगळ्या दुनियाला माहीत झालेला विषय. म्हणजे मी परत या ठिकाणी म्हणतो की सिडको ही स्वतंत्र संस्था आणि त्या ठिकाणी त्यांची वागणूक देखील ना स्वतंत्र असते. मग तिथे सिडकोचा MD हा तिथल्या चेअरमनला ऐकतो का ना, हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. म्हणजे सत्ताधारी कोण असेल त्याला ऐकतो का ना, मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. आता जर तुम्ही म्हणत असाल की मूळ गावठाणातलं घर आहे तर ते त्यांच्या मालकीचं नाही, ते त्याला नोटीस देऊ शकत नाही. MRTP ॲक्टनुसार कदाचित असेल, मग ती महानगरपालिका देऊ शकेल, सिडको नाही. मग हे तुमचं दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना हे जमलिंग होतं मला असं वाटतं. म्हणजे खरोखरच ते मूळ गावठाण आहे का? तुम्हाला सांगू इच्छितो का पूर्व घरपट्टी आहे 1970 सालाच्या अगोदरचं घर गुगल नकाशा आहे. गुगल नकाशा दाखवला नकाशानंतरच असतो तो 1970चा गुगल नकाशा म्हणजे आपला मोजणीचा सर्व्हे आहे. सगळ्या त्यांना सर्व्हे दाखवला पण आणि सिडको याच्या अगोदरचं घर आहे. म्हणजे आता आम्ही बोलतो असं त्यांचं म्हणणं तुम्ही घर आता बांधलं, अरे बांधलं घर पण घर जुनं आहे ना आता. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आताच महाराष्ट्र शासनाने जो GR काढलेला आहे 2022 पर्यंतचं जे घर आहे ती मंजूर करण्याचा, त्या GR मध्ये खुल्ला असा लिहिलं का 500 मीटर पर्यंत गरजेपोटी घर मंजूर. 500 मीटर म्हणजे काय कौलारू घर 500 मीटर होऊ शकतो का? कशी वाढ त्याचा घर शेवटला तो त्याला गरज वाटली, त्याच्या कुटुंबाचा वाढ झाला तर कुटुंबाच्या हिशोबाने घरं बांधली आणि त्यांनी सामूहिक एकत्र मिळून बांधायला घेतले. चौघे भाऊ एकत्र मिळून बांधतात. 2019-70 सालापासून जी घरं आहेत आणि ती घरं तोडण्यासाठी सिडकोचे अधिकारी यांना घेऊन येतात. म्हणजे शासन नेमकं काय करतोय मला कळलं नाही. एका साईडला शासन GR काढतोय आणि एका साईडला परत सिडकोची घरं शेतकऱ्यांची म्हणजे प्रकल्पांची घरं तोडण्यासाठी येतात. मला खरंच म्हणजे असेच वाटतं इथल्या आमदारांचा विशेष वाटतो का आमदार इथला नेमका करतो काय. आज इथं तुम्ही बघा जनतेचा आमदार या ठिकाणी उभा आहे आणि इकडचा लोकल आमदार कुठल्याही करायला कालच कारवाई झाली कामोठ्या या ठिकाणी. त्या ठिकाणी भाजपचेच काही घरं असतील आणि भाजपचे सगळे काही नगरसेवक सोबत आजूबाजूला सगळी लोक होती. तिथे आमदार बाळाराम पाटील साहेब तिथे पडले पण तिथे प्रशांत ठाकूर साहेब गेले नाही. आणि आज इथेच ही परिस्थिती तशी आहे. इथे पण भाजपच्याच कार्यकर्त्यांचं घरं आहेत आणि जुनी घरं आहेत ती आमची कोणाचीच नाही. शेतकरी कामगार सगळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे असं तरी त्यांचंच आहे. भाजपाचा कार्यकर्ता आहेत ना संदीप भगत म्हणून त्यांचंच घर आहे त्यांची. आणि भाजपचे काय नगरसेवक पण या ठिकाणी मदतीला आलेत पण आमदार बाळाराम पाटील आमदार प्रशांत ठाकूर काय इकडे आले. अमर पाटील आपल्यासोबत आहेत या त्यांना विचारा त्यांचा आरोप आहे म्हणून मी विचारतो. तुम्ही आरोप करताना की बाबा भाजपच्या कार्यकर्त्यांचे घरी आमदार प्रशांत ठाकूर येत नाही ते जर समोर असतील त्यांना विचारलं पाहिजे. या ठिकाणी नगरसेवक आले कार्यकर्ते आले आज का आले ते त्यांना कळलं. अमित शहा येणार आहेत आज अमित शहा येणार आहेत म्हणजे खूप महत्वाची परिस्थिती काय त्यांना कळलं. म्हणजे नुसते आरोप करणे हे चुकीचे असं तुम्हाला वाटत नाही का? आज अमित शहा येणार दादा आमदार प्रशांत ठाकूर कदाचित त्यांना त्या ठिकाणी जावं. अमर पाटील यांच्याकडे जाऊया. रवींद्र भगतांचा आरोप आहे की या ठिकाणी भाजपाच्या अधिकाऱ्यांवर म्हणजे भाजपाच्या घरांवर कारवाई होते आणि त्यावेळेला आमदार प्रशांत ठाकूर नाही तर आमदार बाळाराम पाटील जे जनतेचे आमदार आहेत ते आलेले आहेत असा आरोप थेट ठिकाणी केलेला आहे. नगरसेवक पण आले कार्यकर्ते पण आजच्या दिवसाला आले हे पण सांगितलं. सातत्यानं आपण बघतो की प्रकल्पग्रस्तांचे ज्या वेळी प्रश्न असतील त्यावेळी आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील यांच्या माध्यमातून ते प्रश्न विधानसभेमध्ये मांडले जातात. आज जर यांचा काही आरोप असेल का आमदार या ठिकाणी आलेले नाहीत तर आमदारांचं प्रतिनिधित्व म्हणून सर्व इथे नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीची पूर्ण कलंबोली शहर कमिटी असेल ही सकाळपासून आज उपस्थित आहे. आणि ज्या वेळेला कलंबोली गावामध्ये ज्या वेळेला कारवाईला सिडको असेल त्या वेळेला कलंबोली भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व कलंबोलीचे कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील त्यांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे. आणि सातत्यानं ह्या गोष्टीला विरोध देखील केलेला आणि त्याची सोबत देखील आम्ही सातत्यानं राहिलेलो आहोत. पण आपण स्वतः त्या बैठकीला उपस्थित होता ज्या वेळेला गरजेपोटी घरांची म्हणजे निर्णय घ्यायचा होता. त्यावेळेला आमदार प्रशांत ठाकूर असतील मंदाताई म्हात्रे असतील माजी खासदार संजीव नाईक असतील किंवा संदीप नाईक महेश बालदी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. तिथे चर्चा झाली आपण सगळे होतो एकत्र बरोबर ना तिथे की तिथे चर्चा झाली की जी मूळ गावठाणातील घरं आहेत ती तर मालकीचीच आहेत त्यांच्या कदाचित ते अनधिकृत असतील बरोबर ना पण ते अतिक्रमण नाही कारण त्यांच्या मालकीची आहेत ती. आणि अशा वेळेला सिडको इथे जे कारवाई करते तुम्हाला वाटतं की बाबा कुठेतरी जर निवडणुका जवळ येत आहेत आणि अशा वेळेला सिडको जर कारवाई करत असेल तर सत्ताधारी पक्ष म्हणून आपला अपयश आहे असं जे जनता आरोप करेल ती गोष्ट खरीच आहे. नाही नक्कीच आज जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला आहे तो अतिशय रास्त आहे. कारण की या एकीकडे शासन म्हणून आम्ही ज्या वेळेला पाठपुरावा एक स्थानिक पदाधिकारी म्हणून इथे शासनाकडे सातत्याने करत असतो त्यावेळेला शासन म्हणून एक शासनाची जी भूमिका ठरलेली आहे की गरजेपोटी न करता जीही काही बांधकामं असतील
ज्या क्षेत्रामध्ये जिथे कुठे असतील वस्ती असेल वाड्या असतील तिथले बांधकामं नियमित करण्यात येतील असं शासनाचा आत्ताचा जो धोरण आहे तो त्याच्यावरती आज आपण जर बघितलं, तुम्ही देखील होतात त्यावेळेला मीटिंगला उपस्थित, तर त्याच्यावरती चर्चा करत असून एकीकडं सिडको जे आहे सातत्यानं स्थानिकांविरोधात म्हणून जी संस्था बघितली जाते, कारण सिडकोने आजपर्यंत कोणत्याही स्थानिकांना इथे न्याय मिळवून देण्याचं काम किंवा तिथे विश्वासात घेण्याचं काम कधीच आजपर्यंत सिडको 1970 सालापासून जिथे ज्यावेळी स्थापित झाले तेव्हापासून तर आजपर्यंत सिडकोने कधी स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला नाही. सातत्यानं सिडको आणि स्थानिक हा संघर्ष नेहमीच आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळं प्रत्येक वेळी स्थानिकांचं इथे नुकसान सातत्याने सिडकोने करत आज येथील बिल्डर दर्जिने असतील यांनाच सातत्यानं त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि स्थानिकांना सातत्याने विरोधच करत आलेले आहेत. त्यामुळे शासनाने देखील एक भूमिका ठाम अशी घ्यायला पाहिजे. आज तिथे सिडको अध्यक्ष देखील शासनामध्ये आज संजय शिरसाट साहेब बसलेले आहेत, त्यांना देखील आज सर्व ग्रामस्थ म्हणून एक निवेदन दिलेलं आहे. तर सर्वांनी शासन म्हणून एक शासनाने निर्णय जाहीर केला पाहिजे की आजपर्यंत जी बांधकामं केलेली आहेत ती नियमित करणं गरजेचं आहे, कारण की येत्या आता महिनाभरातच आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत. त्यामुळे जनतेला काहीतरी आपल्याला देणं आहे हे शासनाने लक्षात घेऊन याच्यावरती लवकरात लवकर एक तोडगा काढावा व येथील स्थानिक जनतेला त्यांनी न्याय मिळवून द्यावा. बरं, एक गोष्ट बघा ना, आता संजय शिरसाट यांची म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेचे संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. असंच होतं की इथले जे अध्यक्ष असतात ना त्यांना ऐन वेळेला या ठिकाणी निवडलं जातं. आता विधानसभेच्या निवडणुका आताच लागणार आहेत, अगदी कधी आचारसंहिता लागू शकेल मला तरी वाटतं. अशा परिस्थितीत हे अध्यक्ष नेमले जातात आणि परत त्यांना अधिकार आहेत की नाही हाच मोठा प्रश्न असतो, कारण कुठलाही निर्णय घेण्याची म्हणजे त्यासाठी सिडकोचे MD असतील किंवा सिडकोची संपूर्ण यंत्रणा आहे ना ते त्यांचं ऐकते का, मला हा मोठा प्रश्न पडतो. आणि नेहमीच असा संघर्ष होतो आणि शेवटी मग आरोप केले जातात की बाबा सत्ताधारी विरोधक असं. परंतु प्रत्यक्षात मला तरी असं वाटतं की सिडको ही स्वतःच एक अशी संस्था की ती कुणालाच ऐकत नाही. म्हणजे ते सिडकोचा MD आहे ना तो मला नाही वाटत की प्रशासनाला ऐकतो. जर तसं असतं म्हणजे मुख्यमंत्री सोडले तर मला तर वाटतं ते कोणालाच ऐकत नसतील अशी परिस्थिती आहे सध्या. हे दिसतं का, कारण सातत्याने आमदार प्रशांत ठाकूर जेव्हा अध्यक्ष होते त्यांच्यावर असेच आरोप झाले, त्यांनी काय केलं, आता संजय शिरसाट आहेत निवडणुका जवळ येतात ते सिडकोनी किमान प्रकल्पग्रस्तांची भावना ऐकून तरी अशी कारवाई थांबवली पाहिजे होती. ठीक आहे करायची आहे तुम्हाला तर ते म्हणजे नंतर केली तर तो वेगळा विषय, परंतु आता ऐन निवडणुकीच्या म्हणजे तोंडावर जर अशी तुम्ही कारवाई करत असाल तर निश्चितच जनता या सगळ्याच्या बाबतीत सत्ताधारी म्हणून तुमच्या विरोधात म्हणजे जाऊ शकेल ना. आज आम्ही नक्कीच या गोष्टीचा आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्याशी देखील चर्चा फोनवरती आत्ताच मी केलेली आहे. तर ह्याच्यावरती लवकरात लवकर त्यांनी देखील तोडगा काढण्याचा आश्वासित आम्हाला केलं आहे की लवकरात लवकर आपण जो शासन निर्णय जो आहे तो लवकरच GR निवडणुकीच्या अगोदर आपण तो नागरिकांपर्यंत तो पोचवू आणि त्याच्यात जे बांधकामं नियमित असतील सातत्यानं आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठिंबा येथील स्थानिक जनतेला राहिलेला आहे आणि आजपर्यंत त्यांनी कोणताही भेदभाव असा कधीच केलेला नाही की बाबा विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील. सातत्यानं जो एक इथला स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडं कोणतेही काम असेल ज्यावेळेला घेऊन जातो त्यावेळेला तिथे त्यांचा स्थानिक आमदार म्हणून ते नक्कीच त्याला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. विरोधकांचं आज म्हणणं असेल की स्थानिक आमदार म्हणून त्यांनी यायला पाहिजे होतं, परंतु आज आमदारांना काही कारणास्तव ते येऊ शकले नाही म्हणून आज आम्ही सर्व नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टी सर्व मंडळी असेल आज सर्वजण इथे सकाळपासून आम्ही आज इथे उपस्थित आहोत आणि यांच्या भक्कमपणे यांना आमचा पाठिंबा असेल आणि सातत्याने विरोधात देखील जे सिडकोची भूमिका आम्ही सत्ताधारी म्हणून जरी असलो तरी आमचा विरोध हा सिडकोला विरोध सातत्याने शासन म्हणून देखील आमचा विरोध असेल. तर ही सगळी परिस्थिती तुम्ही ऐकलेलीच आहे, त्यांची चर्चा चालू आहे. नक्की या चर्चेमध्ये काय होतं ते आपल्याला ऐकायचं आहे, परंतु त्यांनी सध्या तरी आपल्याला तिथे म्हणजे जाण्यासाठी मला तर वाटतं त्यांनी मज्जाव केला होता. बघूया आता परत काय होतं ते. आता कुठे चालले तुम्ही? साईडवर जातो. इथं थांबा सगळे. काय चर्चा झाली सांगू शकाल का? जाऊ द्या ना, ते सांगतात साईडवर जायचंय दोघं तिला जाऊ. हे रवी बाकीच्यांना थांबवू नाही. ही जी कारवाई चालू आहे त्या बाबतीत इथे आरोप केले जात होते विरोधकाकडनं, बाबा इथे स्थानिक आमदार दिसत नाही. रवींद्र भगत माजी नगरसेवक त्यांनी आरोप केले की बाबा नेहमी जनतेचे आमदार म्हणून बाळराम पाटील येत असतात सातत्याने, परंतु जेव्हा असा कुठला प्रश्न असेल तेव्हा सत्ताधारी आमदार दिसत नाही. मी त्यांना आठवण करून दिली की इथे म्हणजे स्थानिक नगरसेवक दिसतात, त्यावेळी त्यांनी सांगितले की हो स्थानिक नगरसेवक आहेत असं मान्य केलं, परंतु आमदार नाहीत असं ते बोलले. स्वतः आमदार साहेब फोनवर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, आवाज येतो का मला माझा तुम्हाला?
माझा आवाज येतोय? हा येतो हा आवाज येतो. बरं साहेब, काय झालेलं आहे इथे कळंबुलीला एकतर कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई सुरू असताना इथे लोकांचं असं म्हणणं की काही मूळ गावठाणातील घरे आहेत त्यांना देखील नोटीस बजावलेली आहे. जी बैठक झाली मंत्रालयामध्ये जिथे प्रधान सचिव नगरविकास खात्याचे असीम कुमार गुप्ता साहेब होते, तुम्ही होता, ही सगळी मंडळी जेव्हा होता तिथे स्पष्ट चर्चा झाली होती की जर मूळ गावठाणातील घरं असतील तर ती अनधिकृत होऊ शकतील म्हणजे MRTP ॲक्टनुसार, परंतु अतिक्रमण होणार नाही. आणि अशा वेळेला जर सिडको त्यांच्यावर कारवाई करायला येत असेल तर निश्चितच चुकीचं दिसतंय, मला तरी असं वाटतं. शिवाय निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशा वेळेला जर सिडको कुठली कारवाई करत असेल तर एक सत्ताधारी म्हणून निश्चितच ह्या गोष्टी तुम्हाला देखील म्हणजे चुकीच्या वाटत असतील किंवा त्या विरोधात पडतील. सामान्य जनता त्याच्या विरोधात त्यांचं मतप्रवाह द्यायला अशी परिस्थिती आहे आणि अशा वेळेला देखील जर ही कारवाई होत असेल तर तुम्हाला काय वाटतं? या संदर्भामध्ये मी सिडकोच्या जे CUCC म्हणजे अतिक्रमण कारवाई अनधिकृत बांधकाम विरोधी पथक आहे त्यांच्या प्रमुखाशी बोलले. त्या व्यतिरिक्त सिडकोचे CBO आहेत त्यांच्याशी बोलले. MD जॉईंट MD या कळंबोलीतल्या बांधकामांच्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी बोललेलो आहे. ते कार्यकर्ते मला जेव्हा भेटले त्यांनी सांगितलं की आमच्या घरावरती कारवाई आहे. या संदर्भामध्ये गेल्या 5-6 महिन्यामध्ये सातत्यानं सिडको दर महिन्याला जी कारवाई एकेका नोड मध्ये काढते तसंच प्रत्येक महिन्याला कारवाईचा प्रयत्न करते. त्या वेळेला ती कारवाई थांबवण्यासाठी पूर्णपणानं मी पाठपुरावा केलेला आहे. त्याप्रमाणे कारवाया थांबलेल्या देखील आहेत. मात्र या अनुषंगाला जेव्हा मी प्रत्यक्षरित्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा मी त्यांना सांगितलं की घरांवरती कारवाई करणं चुकीचं आहे. आता तर सिडकोचा आता गरजेपोटी घराच्या संदर्भातला निर्णय देखील झाला की ज्याच्यामध्ये सर्व गावठाणा सभोवतालचं क्षेत्र हे गरजेपोटी बांधकाम क्षेत्र म्हणून घोषित होणार आहे. त्यामुळे आता तुमचा कारवाई करायचा संबंध येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की ही घरं नाहीत, 4-4 मजल्याच्या या इमारती बांधायला जात आहेत आणि 2022 पूर्वी बांधून झालेल्या घरांना संरक्षण असं आहे. आज घरांच्या ऐवजी बिल्डिंग बांधल्या जातात असं सिडकोच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि काही ठिकाणी तर असं लक्षात आलंय, तुम्ही एका नगरसेवकाचं नाव घेतलं, ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती लोकांची घरं पाडून त्या ठिकाणी बिल्डिंग बांधतात. त्याच्यातले 50% फ्लॅट ते जे भगत नगरसेवकाचं नाव घेतलं तुम्ही ते 50% फ्लॅट स्वतःकडे ठेवतात आणि 50% जमीन मालकाला देतात. अशी काही उदाहरणं सिडकोच्या अधिकाऱ्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलेली आहेत. अशा वेळेला त्यांचं डिफेन्स करणं कठीण जातं. पण तरी सुद्धा मी अधिकाऱ्यांना सांगितलंय कुठल्या पद्धतीने कारवाई करू नका. आज अमित शहा साहेब जे वाशीमध्ये कार्यक्रमाला येतात त्या संदर्भात काही बैठका आणि चालू आहेत. त्यामुळे मी प्रत्यक्षरित्या जागेवर गेलेला नाही, पण भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे पदाधिकारी ते त्या ठिकाणी आहेत. बांधकामांवर कारवाई करण्यापेक्षा ती रेग्युलराईज करा अशा पद्धतीची मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. त्या अनुषंगानं आम्ही काय करता येतो बघतो असं मला सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एक गोष्ट निश्चितच आहे म्हणजे ती अतिक्रमण आहेत काय अनधिकृत आहे सगळा जरी बाजूला विषय असला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे कधीही आचारसंहिता लागण्याची या ठिकाणी शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीत जर सिडको असे निर्णय घेत असतील आणि लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती करावी लागत असेल तर निश्चितच सिडको ही जास्त पॉवरफुल आहे असा लोकांचा समज होत असतो. लक्षात घ्या की आपण ज्याला गरजेपोटी घर म्हणतो त्याच्याबरोबर गरजेपोटी बांधकामाचा सुद्धा सरकारने निर्णय घेतला. म्हणजे घर नाही, आपलं खाली पिठाची चक्की दुकान काही कमर्शियल असो ते सुद्धा त्या टोटल क्षेत्रफळाच्या 15% मर्यादेमध्ये करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय. म्हणजे शासनाच्या बाजूने याच्यामध्ये चूक नाहीये. काही प्रकल्पग्रस्त याच्यामध्ये काय करतात, त्या घराच्या ऐवजी बिल्डिंग बांधतात आणि अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात. अशा बिल्डिंग बांधल्या गेल्या समजा नियोजन प्राधिकरण आपल्याकडे अजून ज्या ठिकाणी सिडको आहेत किंवा जागेची मालक सिडको आहेत तिथं मग उद्याच्या कालावधीमध्ये गावामध्ये गाड्या घुसू शकत नाहीत, गटारं बनली जाऊ शकत नाहीत, ती ओपनली वाहतात. कचरा या अशा वसाहतींचा गोळा करायचा असतो. या सगळ्या नियोजनाबाबत तरी सिडकोकडे आपण आग्रह धरतोच. म्हणजे आज घरांच्या विरोधातली कारवाई आहे त्याच्यावर आपण बोललंच पाहिजे, पण या सगळ्या सुविधा सुद्धा दिल्या पाहिजेत. याच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करण्याची गरज आहे. मग प्रकल्पग्रस्त काही वेळेला आग्रहानं मग मोठ्या इमारती बांधतात तेव्हा त्यांचा डिफेन्स करणं सुद्धा काही वेळेला अशक्य बनून जातं. आज जे लोक विरोध करण्याची भाषा करतायत आणि आमदार म्हणून माझ्यावरती टीका करतायत, 2 वर्षापूर्वी यांच्याकडे लोक चपला झिजवत होते कर्नाळा बँकेचे पैसे घ्यायला, तेव्हा यांची तोंड गप्प होती, शिवलेली होती. आज 5 लाखाच्या वरचे पैसे कोण देणार
हे सांगू शकत नाहीत. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पैसे अजूनही कमवते त्या ठिकाणी. त्यामुळे हे लोक या लोकांची सहानुभूती गोळा करायचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षरित्या हे सरकारच्या विरोधामध्ये वातावरण पेटवणं याच पद्धतीची कामं करत राहतात. प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांच्या मदतीला कायद्यामध्ये बदल करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतलाय. आणि म्हणून आज आपण बघू शकतो 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला बनलेला कायदा या कोणाचं संरक्षण करू शकत नव्हता. आज गरजेपोटी घरच त्याच्याबरोबर कमर्शियल बांधकामं याच्यासाठी एका अर्थानं परिपूर्ण होऊ शकेल अशा पद्धतीचा कायदा आता महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं बनवलेला आहे. थोडक्यात म्हणजे इथे किती झालं तरी पण या कालावधीत ही अतिक्रमण विरोधी कारवाई घेतली तर निश्चितच लोक आहेत ना त्याकडे म्हणजे त्रयस्थ नजरेने पाहू शकत नाही. बऱ्याच गोष्टी ज्या आमदार साहेबांनी सांगितल्या त्या लोकांना माहीत नसतात, परंतु सरसकट मग लोकांचा एकच होतं की बाबा ही कारवाई चुकीची आहे सिडकोची किंवा इतर कुठलीही जी संस्था असेल त्यावेळेला, आणि त्यामुळे आमदार साहेबांनी ही माहिती दिलेली. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तर ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे. बाकीची सगळी मंडळी साईटवर गेलेली आहे, तिथे काय होतं ते आपल्याला माहीत नाही. आपण ही सध्या हे लाईव्ह थांबवत आहोत, नंतर याविषयी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.